Welcome again. In the next part of the chapter Introduction to Commerce, there is a definition of commerce. Commerce is that aspect of business activity which is concerned with the distribution of goods and services produced by the industry. कॉमर्स ही अशी बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे की ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरने बनवलेल्या वस्तू किंवा सेवा ह्या डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम कॉमर्स करत असतं. म्हणून कॉमर्स ही प्रोड्युसर आणि कंझ्युमर यांच्यामधील एक लिंक म्हणून काम करत असतं. तर कॉमर्समध्ये पुढचा प्रकार येतो ट्रेड. व्हॉट इज ट्रेड? डेफिनेशन फर्स्ट विल सी द डेफिनेशन ऑफ ट्रेड. ट्रेड मीन्स बाईंग, सेलिंग अँड एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर मनी. ट्रेड ही अशी ॲक्टिव्हिटी आहे की ज्यामध्ये आपण वस्तू विकत घेतो किंवा वस्तूंची विक्री करतो, वस्तू खरेदी करतो किंवा वस्तूंची विक्री करतो किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. तर ते कशासाठी करतो? तर पैशाच्या बदल्यात करतो. ट्रेड हे कुठल्याही कमर्शियल ॲक्टिव्हिटीचा केंद्रबिंदू असतं आणि डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर जे आहेत ते मॅन्युफॅक्चरर आणि कंझ्युमर यांच्यामधील लिंक म्हणून काम करत असतात. म्हणून डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्सला आपण ट्रेडर्स असंही म्हणतो. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ट्रेड. ट्रेडचं 2 मेन टाईपमध्ये क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये फर्स्ट डोमेस्टिक ट्रेड किंवा होम ट्रेड आणि सेकंड इंटरनॅशनल ट्रेड किंवा फॉरेन ट्रेड. डोमेस्टिक ट्रेडमध्ये परत त्याचे 2 सब टाईप पडतात, होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेडमध्ये परत त्याचे 3 सब टाईप पडतात, इम्पोर्ट ट्रेड, एक्सपोर्ट ट्रेड आणि एंट्रीपोर्ट ट्रेड. तर त्यातील फर्स्ट जो क्लास होता इंटरनल किंवा त्यालाच आपण होम ट्रेड असं म्हटलेलं, त्याच्यामध्ये काय येतं ते पाहूया. तर होम ट्रेड कन्सिस्ट ऑफ सेल एक्सचेंज ऑफ गुड्स विदिन द बाउंड्रीज ऑफ ए कंट्री. यामध्ये सेल आणि एक्सचेंज जो वस्तूंचा केला जातो तो देशांच्या सीमांच्या अंतर्गत होतो. आणि इंटरनल ट्रेडलाच त्यामुळं लोकल स्टेट ट्रेड आणि इंटरस्टेट ट्रेड असे 3 त्याचे प्रकार पडतात. त्यानंतर इंटरनल ट्रेडचं क्लासिफिकेशन मेन 2 ग्रुपमध्ये होतं, होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. होलसेलर्स बाय द गुड्स इन लार्ज क्वांटिटीज डायरेक्टली फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर अँड सेल देम इन स्मॉलर क्वांटिटीज टू द रिटेलर. होलसेलर काय करतात तर लार्ज क्वांटिटीमध्ये माल विकत घेतात मॅन्युफॅक्चररकडनं आणि स्मॉल क्वांटिटीमध्ये ते रिटेलरला विकतात. म्हणून होलसेलर हे मॅन्युफॅक्चरर आणि रिटेलर यांच्यामधील लिंक म्हणून काम करत असतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार होता इंटरनल ट्रेडमध्ये तो आहे रिटेल ट्रेड. वेन द गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड इन स्मॉल क्वांटिटीज टू द कंझ्युमर इट इज नोन ॲज रिटेल ट्रेड. रिटेल ट्रेडमध्ये जे वस्तू आहेत त्या कंझ्युमरला डिस्ट्रीब्यूट केल्या जातात किंवा विक्री केल्या जातात, त्याला रिटेल ट्रेड म्हटलं जातं. म्हणून रिटेलर हा होलसेलर आणि कंझ्युमर यांच्यामधील लिंक आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार होता ट्रेडचा तो आहे इंटरनॅशनल ट्रेड. वेन द गुड्स ऑर सर्व्हिसेस आर एक्सचेंज्ड बिटवीन 2 or more than 2 countries देन इट इज कॉल्ड ॲज इंटरनॅशनल ट्रेड ऑर फॉरेन ट्रेड. जेव्हा वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण ही 2 किंवा 2पेक्षा अधिक देशांमध्ये केली जाते त्यांना इंटरनॅशनल किंवा फॉरेन ट्रेड असं म्हटलं जातं. फॉरेन ट्रेडचं परत 3 उपप्रकार पडतात. त्यातील पहिला आहे इम्पोर्ट ट्रेड. वेन द ट्रेडर ब्रिंग्स द गुड्स फ्रॉम फॉरेन कंट्रीज or when the traders purchase the goods from the foreign countries is called as import trade. आणि एक्सपोर्ट ट्रेडमध्ये when the goods of our country are sold to the other country then it is known as एक्सपोर्ट ट्रेड. आपल्या कंट्रीमधील माल दुसऱ्या कंट्रीला विकणे किंवा तिथील आपल्या कंट्रीमधला माल दुसऱ्या देशातल्या ट्रेडर्सला विकणे त्याला एक्सपोर्ट ट्रेड असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा जो उपप्रकार आहे तो आहे एंट्रीपोर्ट ट्रेड. एंट्रीपोर्ट ट्रेड इज ऑल्सो
नोन ॲज री एक्सपोर्ट. री म्हणजे पुन्हा, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे. इट इन्व्हॉल्व्स द इम्पोर्ट ऑफ फॉरेन गुड्स ऑफ वन कंट्री विथ द आयडिया ऑफ एक्सपोर्टिंग द सेम टू द अदर कंट्री. एंट्री पोर्ट किंवा री एक्सपोर्ट ट्रेडमध्ये काय होतं, इट इन्व्हॉल्व्स इम्पोर्ट फ्रॉम वन कंट्री अँड एक्सपोर्ट टू द अदर कंट्री. एका कंट्रीकडनं माल इम्पोर्ट करायचा म्हणजे विकत घ्यायचा आणि एक्सपोर्ट टू द अदर कंट्री म्हणजे दुसऱ्या कंट्रीला तो विकायचा, त्याला म्हणायचं एंट्री पोर्ट ट्रेड.